शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी धारावी टी जंक्शन इथे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। एकीकडे ठाकरे गटाकडून धारावी पुनर्विकासाला विरोध होत असतानाच भाजपकडून पुनर्विकासाला पाठिंबा देण्यात येतोय। मुंबईत भाजपनं धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे। धारावी पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट काढत असलेल्या मोर्चावरून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला। टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जातोय असा आरोप फडणवीसांनी केला। ठाकरेंच्या काळात ठरलेल्या अटी आणि शर्तींनुसारच विकासकाची नियुक्ती करण्यात आली आहे असा दावा फडणवीसांनी केलाय। अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात उद्या अजित पवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। काटोल विधानसभा क्षेत्रात अजित पवार गट रविवारी सभा घेणार आहेत। या सभेला अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतरही नेते उपस्थित असणार आहेत। अनिल देशमुख सध्या शरद पवार गटात आहेत। त्यांच्या विरोधात अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अजित पवार राजकीय वातावरण तापवणार आहेत। आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्तानं खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोपरखळी मारली। चहा विक्रेत्यांना अच्छे दिन आले तसेच अच्छे दिन चहा पिणाऱ्यांनाही यायला हवे असं अमोल कोल्हे म्हणाले। पुण्यातील आपल्या जन्मगावी नारायणगावमध्ये बालपणीच्या मित्रांसोबत कोल्हे यांनी चहाचा आस्वाद घेतला। लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले। हे विधेयक मंजूर झाल्यानं सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल असंही त्यांनी म्हटलंय। निश्चयपणे आमची चर्चा झाली। आता एवढे आंदोलन सुरू आहे, आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही म्हणून ते लवकर करून टाकलं। भंडाऱ्याची उधळण म्हणजे